पण महत्त्वाचं आहे, मागच्या काही दिवसात काही चुकीच्या आणि बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याला थांबवायच्या। त्यासाठी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचं। ते नुसतं अजित पवारांनी भाषणामध्ये सांगून होणार नाही। त्यामध्ये बळीराम, तू आणि तुझी सगळी टीम, सगळे युवकचे माझे पदाधिकारी, सगळे तालुका अध्यक्ष, सगळे माझे सहकारी यांनी समाजात जाती जातीमध्ये झालेला दुरावा हा आपल्याला संपवावा लागणार आहे। बीडला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन हे आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे। आजचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा हा ज्या मध्ये होता त्याचा उल्लेख मगाशी बळीरामनी केला की त्याला सर्वांचं मार्गदर्शक मी आल्या मी बळीरामला विचारलं की आता तो म्हणला दादा पहिला पायऱ्या चढून गेल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आणि स्टेजवर गेल्यानंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्या नमस्कारायचं। हा निव्वळ योगायोग नाहीये, कर सर्वांचे मार्ग स्वर्गीय चव्हाण साहेब आणि त्यांचे विचार या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पुढे घेऊन जायचंय। आपल्याला त्यांचं बेरजेचं राजकारण हे त्या ठिकाणी करायचंय। पण बेरजेचं राजकारण करत असताना मला राजेश्वरला सांगायचंय, माझ्या आजी माजी आमदारांना सांगायचंय, प्रमुख मान्यवरांना सांगायचंय, बळीरामला सांगायचंय, सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगायचंय, बाबांनो पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं। त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। आणि ती खबरदारी झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे, प्रमुख देखील मान्यवरांचं आहे। उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते। बाबांनो तसं अजिबात होऊन देऊ नका। त्यामध्ये मी सकाळी आलो तसं योगेशकडे घेतल्या कार्यालयामध्ये वेगवेगळे निवेदन स्वीकारली। मी माझ्या पद्धतीने मला सुदैवाने तुमच्या सगळ्यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे काँग्रेसमुळे, कारण मी सुरुवातीला काँग्रेसचा खासदार झालो आणि नंतर मग 99 पासून राष्ट्रवादीचा झालो, त्याच्यामुळं मला अनेक गोष्टीचा अनुभव आहे। थोडीशे माझ्या भागातल्या पश्चिम लोकांची कामाची पद्धत आणि मराठवाड्यातली कामाची पद्धत ह्याच्यामध्ये तफावत